श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, पूर्वीचा काळ आठवतोय का बघा. गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी. एक घडी मोडण्याचा प्रकार होता. पूर्वी नवी साडी घेतली की बायका कोणाला तरी घडी मोडायला द्यायच्या. किती प्रेमळ रिवाज होता ना तो. आता सारखी वारंवार साड्यांची खरेदी नसायची तेव्हा. वर्षाला 1-2 साड्यापर्यंतच मध्यमवर्गीयांची मजल असायची. त्या साड्या नेसाव्या लागत. पण तरीही आपली नवी कोरी साडी नणंदीला, जावीला, शेजारणीला घडी मोडायला त्या द्यायच्या. मला वाटतं मन मोठंच असावं लागत असेल. नात्या गोत्यातली एखादी गरीब बाई सुद्धा घडी मोडायला चालायची आणि त्याच निमित्तानं तिच्या अंगाला कोरं कापड लागायचं, तिला कानकोंड वाटू नये म्हणून. श्रोते हो, तुम्ही नेसल्या की मला पटपट नव्या साड्या मिळतात असे वरून म्हटलं जायचं. आणि गरिबीनं पिचलेल्या त्या माऊलीला तिचा पायगुण चांगले असल्याचा आनंद बहाल करायचा. बघा, आठवतोय का तो मनाच्या श्रीमंतीचा काळ होता तो. असो, चला आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. दुसऱ्यांच्या सुखावर जळणाऱ्यांना स्वतःच्या कष्टाची भाकरी सुद्धा गोड लागत नाही. मोठ्याने एकच काळजी घ्यायची असते, छोट्यांच्या नजरेत कधी उतरायचं नसतं. प्रेमात, स्त्रीच्या सहवासात स्वतःचं अस्तित्व गमावून बसतो पुरुष. प्रेमात स्त्रीला मात्र त्याच्या भावनांची कदरही करता येत नाही. टिकवायचं असेल तर लपवावं लागत असतं. आपल्या इथं एखाद्याला जिवंत असताना आधार देण्यापेक्षा मृत्यूनंतर श्रद्धांजली वाहण्याची प्रवृत्ती ही जास्त आहे. इथं सगळं कष्टाच्या जोरावर आहे. नशिबाच्या भरोशावर बसल्यावर उपाशी झोपावं लागेल. आपण जेव्हा समोरच्याला आपला आधार समजतो तेव्हा तो आपल्याला त्याची गरज म्हणून वापरून घेतो. आयुष्यातील सर्वात कठीण काम म्हणजे माणसं ओळखणं. वेळेनुसार बदलणारी लोक हे आयुष्यात कधीच कुणाची होऊ शकत नाहीत. म्हणून प्रेम करताना खरा चेहरा ओळखता यायला हवा. मनाचं पुस्तक हे फक्त हक्काच्या व्यक्तीजवळच उघडायचं असतं. हक्काचं माणूस परख झालं की ते वाचलेलं पान फाडायचं असतं. आयुष्य खूप सुंदर आहे. लोकांचं काय घेऊन बसायचं. जाणारे गेलेत, थांबणारे आहेत आणि येणारे येतील. नात्यात जिंकणं नाही तर जपणं महत्वाचं असतं. लोक 4 चौघात असलं की रामराम करतात आणि एकटं असलं की बदनाम करतात. नेहमी विचारवंत होऊन जगा, कारण लाचार होऊन कधीही आपले विचार बदलू नका. कधी कधी माणूस मरण्याआधीच मेलेला असतो, कुणाच्या बोलण्यामुळं तर कुणाच्या वागण्यामुळं. ज्याला संयमाची ताकद कळते तो आयुष्यात कधीच गडबड करत नाही. योग्य व्यक्ती सापडल्यानंतर प्रतीक्षा नसते तर प्रेम असतं. दुःखात देवाला आठवण्याचा हक्क त्यांनाच असतो ज्यांनी सुखात त्याचे आभार मानलेले असतात. जर ठरवलंच तर काहीही अवघड नसतं.
अहंकार सत्याचा स्वीकार करत नाही आणि ज्याला सत्य कळतं तो अहंकार करत नाही. जो जास्तीत जास्त ऐकण्याची आणि कमीत कमी बोलण्याची क्षमता विकसित करतो तो नेहमी यशस्वी आणि आनंदी आयुष्य जगतो. लोक स्वतः किती खोटं वागत असली तरी त्यांची अपेक्षा असते की समोरच्यानं त्यांच्यासोबत खरंच वागलं पाहिजे. कोणतीही गोष्ट सहज मिळू नये, कारण सहज मिळणाऱ्या गोष्टींची माणसाला किंमत नसते. जबाबदारी घेणाऱ्या माणसाच्या नशिबी कायमच अवहेलना असते, कारण निस्वार्थीपणानं जगणारे कधीच कसलीही तडजोड करत नाहीत. कर्माची वसुली सुरू झाल्यावर देवाकडे मागितलेला आशीर्वाद सुद्धा काही काम करत नसतो. चांगले विचार असतील तर जग सुंदर वाटतं, चांगली माणसं असतील तर आयुष्य सुंदर वाटतं. सोबतीला सहप्रवासी कसे मिळतात यावरच बराचसा प्रवास अवलंबून असतो. मग तो प्रवास रस्त्यावरचा असो की आयुष्याचा. देवानं आपलं कर्म हे आपल्याच हातात ठेवले. जसं आपण कर्म करतो तसं आपल्याला फळ मिळतं. म्हणून आयुष्यात कोणाचंही चांगलं पाहावं. सत्य माणसाची 3 लक्षणं असतात. तो चुकीचं काम करत नसल्यानं त्याला चिंता नसते, त्याच्याकडे ठाम विचार असल्यानं त्याच्या मनात गोंधळ नसतो आणि तो प्रामाणिक असल्यानं त्याला कशाचीही भीती नसते. स्वप्न पूर्ण करायची जिद्द असेल तर सूर्य उगवण्यापूर्वी जाग व्हायला शिका. नशीब देऊनही बघतं आणि घेऊनही बघतं, पण ते कसं सांभाळायचं हे मात्र आपण ठरवायचं असतं. नेहमी चुका दाखवून देणारा बदनाम होत असतो, तर चुका करून सभ्यतेचं ढोंग घेणारा योग्य ठरत असतो.